भोंदू अशोक खरात नंतर संगमनेर तालुक्यातील दत्तधाम हे प्रकरण सुद्धा महाराष्ट्रात गाजत आहे। काल परवापासून त्या दत्तधाममधील जे महाराज आहे गडगे महाराज त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मंत्रोपचाराने जे आजार बरे करण्याचा दावा करत असलेला हा भोंदू महाराज याच्यावरती आता अनिससुद्धा कारवाई करणार आहे आणि त्याबाबत अनिसने सुद्धा एसपींकडे निवेदन दिलं आहे। त्याचा आज अनिस त्याचा फॉलोअप घेणार आहे। परंतु आपल्यासोबत काही गावकरी आहेत। आता आपण त्या दत्तधामच्या बाहेर उभा आहोत। या दत्तधामच्या ह्या जर पाहिल्या तर ह्या इथे आलिशान अशा रूम बनवलेल्या आहेत। या रूममध्ये भक्तांसाठी राहण्यासाठी सोय केलेली आहे। आता गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच परिसरात म्हणजे तिकडून काही लेडीज तिथे राहायला येतात किंवा जे राहायला येतात त्यांचे जे कंडोमचे पाकिट आहे ते या शेतामध्ये फेकले जातात किंवा दारूच्या बाटल्या असतील त्या सुद्धा या शेतामध्ये फेकल्या जातात। आता गावकरी आपल्यासोबत आहेत। आपण गावकऱ्यांना विचारणार आहोत। मला सांगा, तुम्ही शेजारी राहतात, इथं काय प्रकार चालतो, काय घडतं? इथं बाबा इथं झोपतो दुपारा आणि तो दुपारा झोपल्यानंतर इकडं कंडम फेकून देतो। मी अशा 2 वाऱ्या पाहिले। ही तुमची शेती? ही आमची शेती। तुम्हाला आणखी काही त्रास देतात? त्रास खूप त्रास येते। दारूच्या बाटल्या इकडे फेकतो, हे करतो, गाड्या आमच्या अंगणात लावून देतो। बाथरूम सेपरेट असून लोक दडपशाही आहे काय? हा मग दडपशाही आहे। काय म्हणतो तुमचं काय? आम्हाला ह्या जे लोक येतात त्यांच्यापासून खूप दुर्गंधी आहे आणि खूप त्रास आहे। मानसिक त्रास इतका आहे का आम्हाला शेतात काम करणं मुश्किल आहे। शेतात जाऊन आमच्या शेतात आम्ही भाकर खाऊ शकत नाही, इतकी परिस्थिती अवघड आहे। म्हणजे आम्ही कामासाठी निमित्त जर शेतात गेलो तर तिथं बसून भाकर खाऊ शकत नाही, एवढी परिस्थिती आहे, बिकट आहे। आणि कोणी जर बोलायला गेलं का काय येईन ते करा, तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडे जा। कुठेतरी बाबाची दडपशाही या ठिकाणी गावात दिसून येते। मला एक सांगा, गावामध्ये झाली का तो पोलीस गाडी बोलून घेतो। काय त्रास आहे तुम्हाला? यांच्यापासून भरपूर त्रास आहे। हे लोक कोणत्याही प्रकारचे लोक येतात, इथं कोणत्याही रोगाचे लोक येतात, त्यांच्यापासून ते थुकतात, कुठं बी घाण करतात। हे सगळे लहान लहान मुलं आहे आमच्यावाले। आम्ही रोडच्या खेटून राहतो, लोक रोडने हिंडतात, यांची काही हे नाही। आणि मुतायला लेडीज आमच्या देखत मुतायला बसतात। हे कुठं असं असतं काय? सगळं बघण्याचं यांचं काही हे नाही। रात्री ड्रोन चालू करतो तो, आम्ही रात्रीचे ड्रोन चालू करून आमच्या वाच ठेवण्याचं काम करतात। दिवस रात आमच्या रात्री तुमच्या घरांवरती ड्रोन पाठवण्याचं काम करतो? हो, रात्री ड्रोन पाठवण्याचं काम करतो, आमच्या वाच ठेवण्याचं काम करतो। का इथून आमच्या बाईट जात्या काय कुठं असं हे, म्हणजे आमच्या सगळं हे करण्याचं काम करतो। तुम्ही कधी पोलिसांना कळवलं का? आम्ही पोलिसांना कळवायच्या आत त्यांची पोलीस गाडी आहे आधी येते। मग आम्ही त्यासाठी आता आम्ही निवेदन घेऊन जाणार आहे आज। आमचे व्हिडिओ काढून ते सगळे आमचे बामो दबाव द्यायचे, तर आम्ही त्यांच्यावाले आता हे केलेलं आहे। आम्ही त्यांना सगळ्यांना निवेदन देणार आहे। आम्ही आशिव पोलीस स्टेशनला, संगमनेर पोलीस स्टेशनला वर प्रांत कार्यालयात सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आज। आणि मुख्यालयात पण नगरला बी मुख्यालयात आम्ही हे करणार, अपील करणार आहे आज। पोलीसही प्रशासन या ठिकाणी दडपशाही करते। मला सांगा, तुम्ही सांगा गावातले याच्या अगोदर बोलले, बरोबर, काय बाबाचे प्रकरण चालतं? नाही, आता इथं कसं होतं, हे स्थानिक जे लोक राहतात त्यांच्यावर वॉच ठेवणं आणि त्यानंतर यांनी जर काही कंप्लेंट केली त्याच्या अगोदर पोलीस गाडी यांच्याकडे येते। म्हणजे हे प्रशासन कुणाच्या बाजूने? न्याय त्यांना भेटला पाहिजे ना। ज्या स्थानिक लोकांना जो अन्याय होतोय तर त्यांना न्याय भेटला पाहिजे ना। प्रशासन काय करतंय आज? आता तुमची मागणी काय? प्रशासनाने सरळ कारवाई करावी, एवढीच मागणी आहे आमची। आणि स्थानिक लोकांना इथं कोणालाच त्रास झाला नाही पाहिजे। रात्रीचा कॅमेरे वगैरे ड्रोन वगैरे फिरवणं या गोष्टी बंद करायला पाहिजे ना। काय गरज आहे त्यांना? आणि आम्ही विचारायला गेलो, जाब विचारायला गेलो तर म्हणे आमच्या मुलीकडनं झालं। मुलगी घ्यायला हाल नाही ना। रात्रीतून ड्रोन फिरून गावातील लोकांवरती दहशत निर्माण करण्याचं काम हे गडगा महाराज जो भोंदू बाबा आहे हे करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।